नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत हरतालिकेची व्रताची कथा. कशा पद्धतीने हे व्रत केले जाते हे सुद्धा तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या व्रताच्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याची पुण्याई तू मला प्राप्त झालीस. हे ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस हे व्रत आता मी तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी असे त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालय त्याची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य वर आहे. त्याने तुझ्याकडं मागणी करायला मला पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलेलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूला ही गोष्ट कळविली. नारद गेल्यावरती ही गोष्ट तुला सांगण्यात आली. ही गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागावल्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणेच नाही असा माझा निश्चय आहे. असं मासून माझ्या बापानं मला विष्णूला देण्यास कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करू असे तू मैत्रिणीला विचारलंस आणि मग तुझ्या मैत्रिणीने तुला जवळच एका घोर अरण्यामध्ये नेलं. तिथे नेलं असता तिथे काय उपाय करू असे तिला फार विनवण्या केल्यास त्यानंतर तुला तिने हा उपाय सांगितला. तिथे गेल्यानंतर एक तुला नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापित केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं येथील माझं आसन हललं. नंतर मी इथं आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि तिथून गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला तिथून घेऊन घरी आला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली. अशा या व्रताची इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत म्हणतात. हरतालिका व्रताचं नाव कसं पडलं? तुला तुझ्या मैत्रिणी तिथून तुझ्या सखी ज्या आहेत ते घरून तुला हरण करून घेऊन गेलेल्या होत्या. म्हणजेच एक प्रकारचं घरात न कोणाला सांगता ही राग तू तिथून गेलेली होतीस. म्हणजेच तुला एका अर्थानं जर म्हणायला गेलं तर हे अपहरण. म्हणूनच हरतालिकाला असं हे नाव दिलं गेलेलं आहे. म्हणूनच या सृष्टीमध्ये या व्रताला सर्वात श्रेष्ठ असं मानलं गेलेलं आहे आणि हरितालिका व्रत या नावानं सुद्धा हे व्रत प्रसिद्ध आहे. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत आपल्याला करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधायचं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करायचं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापित करावं. षष्ठोपचाराचे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व त्या रात्री जागरण करावं. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीच होतं. राज्य मिळतं. स्त्रियांना सौभाग्य अखंड मिळतं. त्या दिवशी बायकांना जर काही खाल्लं तर त्या जन्म वंध्यत्व, विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो. काही केल्याने सुवासिनी यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अशा पद्धतीने ही पार्वतीला कहाणी शंकर भगवानांनी सांगितलेली आहे. पूर्वजन्मी तू या पद्धतीने व्रत केलं होतंस. असेच व्रत अनेक जन्मोजन्मी स्त्रिया सुद्धा करणार तुझी प्रतिमा समोर ठेवून. म्हणून या व्रताला हरितालिका व्रत असे हे नाव पडलेलं आहे.
अशा पद्धतीने आहे हरितालिका व्रताची कथा, जी की स्वतः भगवान शंकरांनी ही कथा माता पार्वतीला सांगितलेली आहे. पूर्वजन्मी तू कोणत्या व्रताचं पालन केलं होतंस त्याचा प्राप्त म्हणून मी तुला भेटलो आणि तू मला भेटलेली आहेस. याच व्रताच्या पुण्याईने आज आपण सोबत आहोत. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत तू केलेलं आहेस आणि जन्मोजन्मी तू करणार आहेस. याला विसरून अजिबात चालणार नाही. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस हे व्रत तुला जन्मोजन्मी करायचं आहे. या व्हिडिओतील माहिती कशा पद्धतीने वाटली नक्कीच आवडली असणार. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.